नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मराठी मालिका या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या भागात आपण बघितलं की नंदिनी जीवाला शोधत असते, पण तिला जीवा दिसतच नाही. ती इकडे तिकडे बघते आणि म्हणते, हे जीवा कुठे गेली असतील आता. तेवढ्यात जीवाचा आवाज येतो. तो गाणे म्हणत असतो, आज मैं ऊपर आसमां नीचे. नंदिनीला काही समजतच नाही. आता आपण पुढील भागात बघणार आहोत की मकर संक्रांतीच्या निमित्ताने पार्थ, रम्या आणि युग हे टेरेसवर पतंग उडवत असतात. युग पार्थला बोलत असतो, पार्थ, रम्याची पतंग काप. त्यांच्यामध्ये जोरदार पतंगबाजी सुरू असते आणि एवढ्यातच रम्याचा पतंग कट होतो. युग खूप खुश होतो. त्याला वाटतं की पार्थनेच रम्याचा पतंग कापला. पण पार्थ म्हणतो, रम्याचा पतंग कोणी कापला? तेवढ्यात मागून एक आवाज येतो, मी कापला. आणि तो आवाज असतो काव्याचा. काव्या म्हणते, रम्याचा पतंग मी कापला. आता रम्या खूप चिडलेली असते आणि दुसरीकडे पार्थ काव्याला बघून सरप्राईज झालेला असतो. काव्या पार्थला म्हणते, होऊन जाऊ द्या मग एक एक हात. पार्थ नुसता काव्याकडे बघतच राहत असतो. तेव्हा काव्या त्याला बोलते, देशमुख, पतंगकडे बघा, माझ्याकडे काय बघताय. आता काव्या आणि पार्थमध्ये पतंगबाजी कशी होईल, त्यांच्यामध्ये प्रेम कसं वाढेल, हे आपल्याला पुढील भागातच कळेल.